प्रवेश करण्यासाठी तोंडाला पट्टी बांधलेली आहे की आम्ही बोलतोय, पण शासन दरबारी किंवा प्रशासन हिम्मत अजूनही ज्या आदिवासी आमच्या मुली आहेत त्यांची विक्री होते, त्यांचं मुलं विकली जातात। या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही अनेक वेळा जेव्हा केसेस वगैरे दाखल करण्यासाठी जातो 2-2, 3-3 दिवस त्या गोष्टीला लागतात, अन्याय अत्याचार होतो, पण तरीही प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। आणि ह्या असल्या गोष्टींमुळे आम्हाला शेवटी हेच आहे की आम्ही आत्मक्लेशच करावा, कारण अजूनही आम्ही करतोय 42 वर्ष श्रमजीवी संघटना करते, स्वतः सन्माननीय भाऊ हे सगळं करतायत, पण तरीही कुठेही जी समाजाला जाणीव व्हायला पाहिजे ती अजूनही होत नाही आहे की अजूनही आमच्या 12-13 वर्षाच्या मुली विकल्या जातात, 500 रुपयाला काही मुली धनगरांकडे विकल्या जातात। ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी आमच्याही मनाला खूप क्लेश होतोय, आम्हालाही दुःख होतंय आणि ते दुःख व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत।